हॅलो डिअर स्टुडंट, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं अन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. शुभेच्छा पार्टी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ग्रुप 16 एलिमेंट्स. सो हे जे ग्रुप 16 एलिमेंट्स आहेत दॅट बिलॉंग्स टू द चॅप्टर ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. यस, तुमच्या 12th स्टँडर्ड मध्ये असलेला चॅप्टर नंबर 7 दॅट इज एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 यामधला एक छोटासा पार्ट म्हणून ग्रुप 16 हा आपण आज डिस्कस करणार आहोत. शुभेच्छा पार्टी. आजच्या या सेशन मध्ये आपल्याला ग्रुप 16 चे सगळ्या प्रॉपर्टीज, एलिमेंट्स, त्यांचे कुठे कुठे ते आपल्याला बघायला मिळतात या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, जागे व्हा महाराष्ट्र. नक्कीच तयारी करा महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षांसाठी अन अकॅडमीसह. शुभेच्छा पार्टी. अन अकॅडमी तुम्हाला मदत करत आहे महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षांसाठी टॉपर येण्यासाठी. आणि यासाठी तुम्हाला फक्त करायचं काय आहे तर अन अकॅडमीचं लर्निंग ॲप डाउनलोड करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला काही फ्री लेक्चर्स तसेच काही प्लस लेक्चर्स बघायला मिळणार आहेत. आणि जर प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल बच्चा पार्टी तर अन अकॅडमी तुमच्यासाठी सुंदरशी ऑफर घेऊन आलाय. दॅट इज अन अकॅडमीचं जे प्लस सबस्क्रिप्शन आहे ते मिळणार आहे तुम्हाला फ्लॅट 10% ऑफ मध्ये. सो बच्चा पार्टी बघा, फ्लॅट 10% मध्ये तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन मिळत आहे. सो याचा बेनिफिट नक्कीच तुम्ही उचलला पाहिजे. चला तर पुढे जाऊया. सो बच्चा पार्टी, माय क्लास मध्ये तुमचं स्वागत आहे. मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं या सेशन मध्ये. सो तुम्हाला जर अन अकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन मिळवायचं असेल तर कोड यूज करायला विसरू नका, GM सर लाईव्ह. बघा बाळांनो, करायचं काय आहे सिंपल. तुम्हाला जर फ्री लेक्चर्स अटेंड करायचे असतील किंवा तुम्हाला जर काही प्लस लेक्चर्स जे एकदम बेस्ट टीचर्स कडून तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यासाठी करायचं काय आहे तर करायचं असं आहे की अन अकॅडमीचं तुम्हाला लर्निंग ॲप डाउनलोड करायचं आहे. यस, अन अकॅडमीचं लर्निंग ॲप डाउनलोड करायचं आहे. अन अकॅडमीचं लर्निंग ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे तुमचा गोल. यस, तुम्ही HSC क्लास 11 ला असाल तर HSC क्लास 11 सिलेक्ट करा बच्चा पार्टी, किंवा HSC क्लास 12 देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो HSC क्लास 11 किंवा HSC क्लास 12 यापैकी कुठलाही एक गोल तुम्ही सिलेक्ट करू शकता. सोबतच गोल सिलेक्ट केल्यानंतर कोड यूज करायला विसरू नका. दॅट इज नथिंग बट GM सर लाईव्ह हा कोड तुम्हाला तिथे अप्लाय करायचा आहे. याने होणार काय तर याने तुम्हाला सगळे फ्री लेक्चर्स ओपन होऊन जातील. सगळ्या एज्युकेटर्सचे फ्री लेक्चर्स तुम्हाला तिथे बघायला मिळतील. सोबतच तुम्ही जर प्लस सबस्क्रिप्शन घेतात म्हणजे पेड सबस्क्रिप्शन कडे जातात बच्चा पार्टी, तर तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन वरती देखील एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्हाला 10% ऑफ मिळणार आहे. म्हणजेच पहिल्यांदा प्राइस कमी ठेवतील आणि त्यात तुम्हाला 10% ऑफ मिळणार आहे. सो या संदर्भात मी पुन्हा एकदा तुमच्याशी डिस्कस करेल व्हिडिओच्या एंडला. सो चला आपण डिस्कस करूया आजचा टॉपिक. सो बच्चा पार्टी बघा, अन अकॅडमीने तुमच्यासाठी एक नवीन बॅच स्टार्ट केली. दॅट इज नथिंग बट पारंगत बॅच. या पारंगत बॅच मध्ये HSC क्लास 11 साठी तुम्हाला एक नवीन बॅच आहे. आणि या बॅच मध्ये गजानन नवथाले सर, सुनील कावळे सर, दिगंबर माळी सर तसेच मी स्वतः गुणवंत माळी. सो गजानन नवथाले सर आहे तुम्हाला मॅथमॅटिक्स साठी, सुनील कावळे सर असणार आहे फिजिक्स साठी, दिगंबर माळी सर आहे तुम्हाला बायोलॉजी साठी आणि मी स्वतः तुम्हाला असणार आहे तिथे केमिस्ट्री साठी. सो बच्चा पार्टी, या बॅचचा इम्पॉर्टन्स असा आहे की जर तुम्ही या बॅच साठी सबस्क्रिप्शन घेतायत क्लास 11चं तर तुम्हाला क्लास 12चं सबस्क्रिप्शन अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळत आहे. म्हणजे अगदी 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 एकदम बेस्ट ऑफर सारखी ऑफर आली आहे तुमच्यासाठी. बघा, फक्त HSC क्लास 11चं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. HSC क्लास 12 डायरेक्टली फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे तुमच्यासाठी. आणि सोबतच हे सर्व लेक्चर्स तुमच्या सोबत डिलिव्हरी होणार आहे मराठीमध्ये, म्हणजे तुमच्या लँग्वेज मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो मॅथमॅटिक्स सारखा हार्ड सब्जेक्ट, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सारखा एकदम इंटरेस्टिंग सब्जेक्ट देखील तुम्हाला मराठीमध्ये शिकण्याचा आनंद मिळणार आहे. जसं मी तुमच्याशी बोलतोय अशा वेळी तुमच्यासोबत ते टॉपिक्स एक्सप्लेन केले जाणार आहेत बच्चा पार्टी. चलो आजच्या या टॉपिक कडे जाऊया. सो टुडेज टॉपिक इज अ ग्रुप 16 एलिमेंट. सो ऑल ऑफ यू फॅमिलियर विथ द पिरियोडिक टेबल. सगळ्यांना पिरियोडिक टेबल माहिती आहे. पिरियोडिक टेबल मध्ये किती ब्लॉक्स असतात बच्चा पार्टी? सगळ्यांना माहिती असेल. यस, पिरियोडिक टेबल मध्ये सरजी टोटल 4 ब्लॉक्स आहेत, है की नाही? टोटल किती ब्लॉक्स आहेत पिरियोडिक टेबल मध्ये? 4 ब्लॉक्स आहेत. सो कोणकोणते ब्लॉक्स आहेत सरजी? 4 ब्लॉक तर तुम्हाला माहित असलं पाहिजे. फर्स्ट ब्लॉक इज S, सेकंड वन इज P, then D and then F.
SPDF असे 4 ब्लॉक्स आहेत. तर यातला जो पी ब्लॉक असणार आहे ना बाळांनो, या पी ब्लॉक मध्ये आलेला ग्रुप 16. ओके, मग पी ब्लॉक मध्ये कोणकोणते ग्रुप्स येतात? तर पी ब्लॉक मध्ये येतो 13, 14, 15, 16, 17 अँड 18 असे ब्लॉक्स येतात की नाही? यस, 13, 14, 15, 16, 17 अँड 18. यस बच्चा पार्टी. सो हे संपूर्ण ब्लॉक्स पैकी जो आपला 16 नंबरचा ब्लॉक आहे, हा 16 नंबरचा ब्लॉक आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो 16 नंबरचा ब्लॉक स्टार्ट करण्या अगोदर बच्चा पार्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो 16 नंबरचा ग्रुपच का निवडला मी स्टडीसाठी. तर याचा सगळ्यात मोठा इम्पॉर्टन्स असा असणार आहे की या 16 नंबर मध्ये येणारी जी फॅमिली आहे दॅट इज नथिंग बट ऑक्सिजन फॅमिली, यावरती कॉम्पिटेटिव्ह एक्झामला खूप सारे क्वेश्चन्स येतात. सोबतच या चॅप्टर मधून येणारे जे बोर्ड साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात ते देखील ग्रुप 16 वरती खूप जास्त विचारतात. सो त्यासाठी मी निवडली ग्रुप 16 फॅमिली. ओके, सो ग्रुप 16 चे जे एलिमेंट्स असणार आहे, हे एलिमेंट्स कोणकोणते आहेत, कसे एलिमेंट्स असणार आहेत, या संदर्भात आपण संपूर्ण डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ओके, सो बच्चा चला विदाउट वेस्टिंग अ टाइम, ग्रुप 16 चे एलिमेंट्स कोणते आहेत, काय म्हणायचं आहे, कशा वेळेने ते आपल्याला नेचर मध्ये बघायला मिळणार आहेत, हे संपूर्ण टॉपिक्स आपण डिस्कस करूया. सो एलिमेंट ऑफ ग्रुप 16, हे ग्रुप 16 चे जे एलिमेंट्स आहेत ते कोणकोणते आहेत बघा. फर्स्ट ऑफ ऑल बच्चा पार्टी लक्षात ठेवायचं आहे, ह्या ग्रुप 16 ची जी फॅमिली आहे तिला म्हटलं जातं चाल्कोजेन फॅमिली. यस, चाल्कोजेन फॅमिली म्हटलं जातं. सो कदाचित कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो, विच वन ऑफ द फॅमिली और विच वन ऑफ द ग्रुप इज ऑल्सो नोन ॲज अ चाल्कोजेन फॅमिली. सो तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ग्रुप 16 वरती. ओके, जसं ग्रुप 17 ला म्हणतात हॅलोजेन फॅमिली, तसं ग्रुप 16 ला म्हटलं जातं चाल्कोजेन फॅमिली. सो चाल्कोजेन फॅमिली मीन्स व्हॉट? ओर फॉर्मिंग फॅमिली. म्हणजे हे जे एलिमेंट्स आहेत ना या फॅमिली मधले, हे संपूर्ण एलिमेंट्स ओर फॉर्म करण्यासाठी खूप फेमस आहेत. म्हणजे यांच्यापासून तयार होणाऱ्या ओर खूप फेमस आहेत. दॅट्स वाय दिस फॅमिली इज कॉल्ड अ चाल्कोजेन फॅमिली. राहील लक्षात? मग आता ग्रुप 16 फॅमिलीला म्हणायचं चाल्कोजेन फॅमिली का? तर ही आहे ओर फॉर्मिंग फॅमिलीच्या पासून ओर्स बनतात. वाय? चलो आता हा जो ग्रुप 16 फॅमिली आहे याच्यामध्ये असलेले एलिमेंट्स डिस्कस करूया. सो ग्रुप 16 मध्ये जो सगळ्यात पहिला एलिमेंट येतो बाळांनो, तो म्हणजे ऑक्सिजन फॅमिली. सॉरी, ऑक्सिजन. सो या फॅमिलीला ऑक्सिजन फॅमिली देखील म्हणतात. लक्षात घ्या, कोणती फॅमिली म्हणतात? ऑक्सिजन फॅमिली. का म्हणायचं हिला ऑक्सिजन फॅमिली? तर सरजी यातला पहिला एलिमेंट ऑक्सिजन आहे म्हणून हिला ऑक्सिजन फॅमिली म्हणायचं. नेक्स्ट असणार आहे सल्फर, सेलेनियम, टेलुरियम अँड पोलोनियम. लाईक दिस असे 5 एलिमेंट्स आपल्याला या फॅमिलीमध्ये स्टडी करायचे असतात. वन बाय वन आपण या संपूर्ण एलिमेंट्स बद्दल समजून घेणार आहोत. ओके, यांच्या प्रॉपर्टीज काय असणार आहे, सो सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल हा जो ऑक्सिजन फॅमिली मधला जो एलिमेंट आहे ऑक्सिजन, हा आपल्याला इन डिटेल स्टडी करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि ऑक्सिजन फॅमिली मधला जो ऑक्सिजन आहे हे तर तुम्हाला माहितीच असलं पाहिजे की सगळ्यांसाठी नेसेसरी आहे. ऑक्सिजन के सिवा हम जिंदा नहीं रह सकते. आपण जगूच शकत नाही बाळांनो ऑक्सिजन. आणि ऑक्सिजनचा सोर्स आपल्याला माहिती आहे प्लांट्स. आता तुम्ही कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये बघितलंच असेल की नाही, ऑक्सिजनची गरज किती आहे. सो व्हेंटिलेटर वरती सुद्धा लोक ऑक्सिजनसाठी तडफडून मरत होते, आहे की नाही. सो ऑक्सिजन तुम्हाला नेसेसरी आहे. व्हेंटिलेटर वरती तर तुम्हाला ऑक्सिजन लागतो, तर तो तुम्हाला तेव्हा त्या ऑक्सिजनची किंमत कळते. सो सिमिलरली बच्चा पार्टी, मग ऑक्सिजन काय आहे, कशा वेळेने फॉर्म होतो, त्याच्या प्रॉपर्टीज काय, हे शिकणं पण गरजेचं आहे. सो ऑक्सिजन एवढा महत्वपूर्ण एलिमेंट आहे, तो आपल्याला शिकलाच पाहिजे. त्यानंतर सल्फर आहे, सेलेनियम आहे, टेलुरिनियम आहे, पोलोनियम आहे. हे शेवटचे 3 तर आपल्याला नवीन नवीन वाटतात काहीतरी, आहे की नाही. मग यांच्याबद्दल देखील आपण माहिती मिळूया. सो फर्स्ट ऑफ ऑल हा जो ऑक्सिजन आहे बच्चा पार्टी, आता ही जी ऑक्सिजन फॅमिली आहे या ऑक्सिजन फॅमिलीला कसं लक्षात ठेवायचं, तर बघा मी तुम्हाला एक छानसा शॉर्ट फॉर्म सुचवतो, त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल ऑक्सिजन फॅमिलीला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही एक शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, दॅट इज नथिंग बट ओल्ड स्टाईल. येस, हॅव यू हर्ड अबाउट द ओल्ड स्टाईल? से TPO. इट मीन्स ओल्ड स्टाईल से TPO, मतलब जुन्या पद्धतीने चहा प्यायचा आहे बाळांनो तुम्हाला.
ओल्ड स्टाईल से टी पियो, जुन्या पद्धतीने चहा प्या, सुर्र के पियो, असं असतं की नाही, म्हणतात बघा एक जाहिरात येते, सुर्र के पियो, लाईक दिस. ओल्ड स्टाईल से टी पियो, असं फुरक्या मारत प्या, मस्तपैकी मज्जेशीर चहाची मजा घेऊन प्या. सो तुमच्या लक्षात येईल बघा तिथे ओल्ड स्टाईल से टी पियो, ज्यामध्ये ओ आला बच्चा, तर ओ म्हणजे ऑक्सिजन, स्टाईल से यस म्हणजे सल्फर, एसई म्हणजे सेलेनियम, टीई म्हणजे टिल्युरियम आणि पीओ म्हणजे पोलोनियम. सो ओल्ड स्टाईल से टीपीओ. यस, चल पुढे जाऊया आपण. नेक्स्ट, सो याच्यासाठी हा जो ऑक्सिजन असणार आहे ना, ऑक्सिजन इज द मोस्ट अबंडंट ऑफ ऑल द एलिमेंट ऑन द अर्थ. बघा काय इम्पॉर्टंट खासियत आहे, कदाचित पेपरला येऊ शकतो. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑन द अर्थ? सो ऑक्सिजन, रिमेंबर दिस वन. ऑक्सिजन इज द मोस्ट अबंडंट एलिमेंट or the most abundant of all the element on the earth. पृथ्वीवरच्या सगळ्या एलिमेंट मध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिजन आढळतो. ऑक्सिजन फॉर्म 20.95% by volume of air and about 46.6% by the mass of the earth crust. ओके, म्हणजे एअरच्या व्हॉल्यूमच्या 20.95% हा ऑक्सिजन आहे आणि अबाउट 46.6% बाय द मास ऑफ द अर्थ क्रस्ट. या अर्थ क्रस्टच्या 46.6% मास हे ऑक्सिजनचं आहे. अरे बाप रे. चलो नेक्स्ट, दॅट इज नथिंग बट अ सल्फर. बघा बाळांनो, हा जो सल्फर आहे, सल्फर फॉर्म्स 34% बाय मास ऑफ द अर्थ क्रस्ट. कदाचित ऑक्सिजनच्या कंपॅरिझन मध्ये याचा मास थोडंसं कमी आहे की नाही, परत ऑब्विसली कमी असणार आहे, कारण की ऑक्सिजन एवढा नेसेसरी आहे, सल्फर तेवढा नेसेसरी नाहीये जेवढा नेसेसरी आपल्याला ऑक्सिजन. ऑलमोस्ट सल्फर्स देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे बच्चा, बट ऑक्सिजनच्या कंपॅरिझन मध्ये खूपच कमी नंबर लागेल त्याचा. नेक्स्ट असणार आहे जिप्सम. आता जिप्सम काय आहे, तर हे जे खाली तुम्हाला ओव्हर्स दिसत आहेत ना बच्चा पार्टी, या सगळ्या सल्फरच्या ओव्हर्स आहेत. मग हे काय बघा, कोणकोणत्या सल्फरच्या ओव्हर आहेत? जिप्सम नावाची एक ओव्हर आहे, त्याचा फॉर्म्युला आहे कॅल्शियम सल्फेट 2H2. त्यानंतर आहे इप्सॉन सॉल्ट, दॅट इज MgSO4 7H2. त्यानंतर येतो बाळांनो बॅरिएट, दॅट इज बेरियम सल्फेट and that is and sulfides such as galena, PbS, zinc blend, ZnS, copper pyrite, CuFeS2. आता तुम्ही म्हणणार सर जी ह्या एवढ्या सल्फरच्या ओव्हर्स लक्षात ठेवायची गरज आहे का? यस, लक्षात ठेवायची गरज आहे. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. IMP आहे बच्चा पाठी, लक्षात ठेवा. का बरं IMP आहे, तर कधी कधी बोर्डला 2 मार्काला क्वेश्चन येतो. यस, 2 मार्क्सला क्वेश्चन येतो. कुठल्या तरी 2 ओव्हर विचारतात, सांगा गॅलिनाचा फॉर्म्युला लिहा. ओके, कधी कधी सांगतात व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अ झिंक ब्लेंड. और कधी कधी क्वेश्चन असा येतो बच्चा पार्टी, विच ऑफ द फॉलोइंग इज द ओव्हर ऑफ अ सल्फर, आणि नावं दिले जातात खूप सारे. कधी कधी क्वेश्चन CET सारख्या एक्झामला देखील येत असतो. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द फॉर्म्युला ऑफ अ बॅरिएट. यस, इप्समचा फॉर्म्युला काय आहे, जिप्समचा फॉर्म्युला काय आहे, कुठल्या पण 2 ओव्हर्स लिहा. असा क्वेश्चन खूप सारा येत असतो सल्फर ओव्हरवरती. सो आता बघा, या सल्फरने एवढ्या ओव्हर्स फॉर्म केल्या की नाही, त्याच्यामुळे याला म्हटलं जातं ओव्हर फॉर्मिंग फॅमिली. एस, त्यामुळे ग्रुप 16 ला काय म्हणतात, ओव्हर फॉर्मिंग फॅमिली. आपण ऑक्सिजन बद्दल बघितलं, सल्फर बद्दल बघितलं. त्यानंतर आपण डिस्कस करूया बच्चा पार्टी, दॅट इज नथिंग बट सेलेनियम आणि टेलुरिनियम बद्दल. सो हा जो सेलेनियम आहे आणि टेलुरिनियम आहे, ऑल्सो फाउंड ॲज अ मेटल. Yes, selenites and tellurides in a sulfide ores. Yes, हे देखील मेटल म्हणून सापडतात. तसंच सेलेनाइट्स आणि टेलुराइड्स इन द सल्फाइड ओव्हर्स. या सल्फाइडच्या ओव्हर्स मध्ये काय म्हणून सापडतात, सेलेनाइट्स आणि टेलुराइड्स मध्ये सापडतात बच्चा पार्टी. नेक्स्ट आहे दॅट इज नथिंग बट अ पोलोनियम विच इज द रेडिओ ऍक्टिव्ह. सो एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी कधी पेपरला क्वेश्चन देखील येऊ शकतो. Which one of the following element from the group 16 is act as a radioactive or is a radioactive? So त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. पोलोनियम is a decay product of a thorium and uranium. Okay, so हे पण लक्षात ठेवावं लागेल. is a decay product of what? थोरियम अँड युरेनियमचा डिके प्रोडक्ट आहे हा. म्हणजे थोडक्यात त्याचं डिकम्पोजिशन झालं थोरियम युरेनियमचं की तुमचा काय बनत असतो, पोलोनियम बनत असतो. सो आता आपण काय बघितलं तर आपण डिस्कस केलं बच्चा पार्टी फक्त
या एलिमेंटच्या जनरल प्रॉपर्टीज बद्दल, की ऑक्सिजन काय असणार आहे, सल्फर कसा आपल्याला नेचरमध्ये मिळणार, सेल्युरिनियम कसा मिळणार, टेलोरिनियम कसा मिळणार, पोलोनियम कसा मिळणार, रेडिओ ऍक्टिव्ह कोण आहे. चला आता पुढे जाऊया यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कडे. हा तो ग्रुप 16 फॅमिलीची आहे. हिचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज लाईक दिस. ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे बच्चा पार्टी 2s2 2p4. आता तुम्ही म्हणणार सरशी हे लक्षात कसं ठेवायचं, सोपंच आहे बघा, O8 आहे की नाही, मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवायचं 1s2 2s2 2p6 सॉरी 2p6 नाही येणार 2p4 येणार. ओके, सो हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग जर तुम्ही ऑक्सिजन लक्षात ठेवला तर ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं लिहा. हेलियम पहिल्यांदा इनर्ट गॅस लिहा ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 1s आणि त्याच्या पुढे उरलेलं हे लिहून टाका, दॅट इज नथिंग बट 2s2 2p4. बरोबर. मग ऑक्सिजन नंतर कोण येतो रे, सल्फर येतो, ऍटॉमिक नंबर 16. मग आता एवढं पूर्ण लिहिणार का मी, नाही लिहिणार. मी काय करणार, फक्त हेलियम नंतर इनर्ट कोणता आला, निऑन लिहिणार आणि 2s2 2p4 येणार तर मी इथे फक्त लिहिणार 3s2 3p4 लाईक दिस. ऑर्गॉन आला की हेलियम निऑन नंतर मी लिहिणार ऑर्गॉन, ऑर्गॉन नंतर काय ना ते एक ऑर्बिटल वाढून जाते, दॅट इज नथिंग बट 3d10. मग 3d10 4s2 4p4 लाईक दिस. असा सिक्वेन्स तुमचा चालू होऊन जाईल ऑक्सिजन, सल्फर, सेलेरिनियम, टेलुरिनियम आणि पोलोनियम साठी. ओके, आणि एकदम सुंदर सुंदर छानसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कधी कधी पेपरला असा पण क्वेश्चन येतो, व्हॉट इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ ग्रुप 16. हे ग्रुप 16चं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सोपंच आहे, हे जे शेवटचे दोन आहेत हे लिहून टाकायचे NS2 NP4. यस, सीईटीला पण एक मार्काला असा क्वेश्चन विचारला जातो, which one of the following is a electronic configuration of a group 16. तो NS2 NP4 where n is the period or a principal quantum number आपण त्याला म्हणत असतो, है की नाही. चल पुढे जायचं. मग हे झालं तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो ग्रुप 16चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर तुम्ही आरामशीर लिहिताय बाळांनो, अगदी सोपं आहे तुम्हाला लिहिणं ते. चला पुढच्या टॉपिक कडे जाऊया आपण. ओके, सो हिअर इज सम की पॉइंट्स अबाउट दिस फॅमिली. सो यांचे काही की पॉइंट्स आपण समजून घेऊया. काय काय असणार आहे की पॉइंट्स बघा. सो पहिला जो की पॉइंट आहे दॅट इज नथिंग बट ऑक्सिजन इज अ गॅस व्हाईल अदर एलिमेंट्स आर सॉलिड ॲट अ रूम टेम्परेचर. सो रिमेंबर दिस पॉइंट, एकदम इम्पॉर्टंट पॉइंट आहे ऑक्सिजनचा. ऑक्सिजन इज अ गॅस. ओके, ऑक्सिजन हा गॅस आहे. व्हाईल अदर एलिमेंट्स आर सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. मग कोणकोणते एलिमेंट्स आहेत ते तर लिहून घेऊ पहिल्यांदा, ते पाठवून जातील आपले. ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, सेल्युनियम आहे, टेलेरियम आहे आणि पोलोनियम आहे. बरोबर आहे, हे 5 एलिमेंट्स आहेत. यापैकी फक्त हा जो ऑक्सिजन आहे ना, हा कार्यकर्ता फक्त गॅसमध्ये बघायला मिळतोय. बाकी हे सगळे मंडळी आपल्याला बघायला मिळतात कोणत्या फेजला, सॉलिड फेजला. पण ते कधी रे बच्चा, तर रूम टेम्परेचरला, आरटीला. आरती नाही, आरटी. आरटी म्हणजे रूम टेम्परेचर, आरतीला म्हणजे काही गणपती बाप्पाची आरती नाही करत आपण, रूम टेम्परेचरला. ओके, सो सॉलिड असतात. आणि हा ऑक्सिजन तर परमानंट गॅस सारखा बिहेव करतो, एवढा डेंजरस आहे. ऑक्सिजन अँड सल्फर आर नॉन मेटल्स. ओके, त्यातला हा जो पहिले दोन एलिमेंट आहे ऑक्सिजन आणि सल्फर, हे दोघं नॉन मेटल्स आहे. नॉन मेटलचा अर्थ कळतो ना तुम्हाला, कुठला पण एलिमेंट, प्रत्येक एलिमेंट 3 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय होत असतो. कोणकोणत्या कॅटेगरीज असतात, तर काही एलिमेंट असतात मेटल, काही एलिमेंट्स असतात नॉन मेटल, तर काही एलिमेंट्स असतात मेटॅलॉइड. अशा एलिमेंटच्या 3 कॅटेगरी पडतात. तर त्यातला हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन आणि सल्फर हे दोघं नॉन मेटल आहे. त्यातला सेलेनियम आणि टेलुरिनियम हा तुमचा मेटॅलॉइड आहे. आणि राहिला प्रश्न खालचा तुमचा पोलोनियम, तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. मग जर तुम्ही एक गोष्ट जर लक्षात ठेवली तर बघा, पहिले 2 एलिमेंट नॉन मेटल आहे, नंतरचे 2 एलिमेंट मेटॅलॉइड आहे. म्हणजे मेटलचं कॅरेक्टर वाढत गेलं. बरोबर, मेटलचं कॅरेक्टर वाढत गेलं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ग्रुप 16 मध्ये तुम्ही जसं जसं खाली जाणार तसं तसं मेटल कॅरेक्टर तुमचं इन्क्रीज होत जाणार. सो मेटल कॅरेक्टर इन्क्रीजेस. रिमेंबर दिस थिंग. As we go down the group in the 16 group, the metal character is increases. Melting point and boiling point increases with increasing the atomic number. Okay. So ही पण गोष्ट किती इम्पॉर्टंट आहे बघा. जसा जसा ॲटॉमिक नंबर वाढणार तसा तसा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट देखील वाढणार. म्हणजे ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलेरिनियम, पोलोनियम. सल्फर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8,
या 8 मध्ये परत 8 मिळवले का मिळणार तुम्हाला दुसऱ्याचा ॲटॉमिक नंबर दॅट इज 32 सॉरी 16. 16 मध्ये तुम्ही मिळवलं बच्चा पार्टी 18 की तुम्हाला मिळणार पुढच्याचा ॲटॉमिक नंबर दॅट इज नथिंग बट 34. याच्यात परत 18 मिळवले की तुम्हाला मिळणार त्याच्या पुढच्याचा ॲटॉमिक नंबर दॅट इज नथिंग बट 52. आणि यात 32 मिळवले की तुम्हाला पुढच्याचा ॲटॉमिक नंबर मिळणार दॅट इज नथिंग बट 84. सो हा ॲटॉमिक नंबर जसा जसा वाढणार तसा तसा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट पण वाढत जाणार. यस, इन्क्रीज इट विथ ॲटॉमिक नंबर. आणि किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता ना, ग्रुप सल्फर, ऑक्सिजन, सल्फर, सेलोरिनियम, टेलोरिनियम आणि पोलोनियम. जसं जसं सर्जे आपण ग्रुपमध्ये खाली खाली जाणार मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस असं आपण लक्षात ठेवू शकतो, होय की नाही? का तर ॲटॉमिक नंबर वाढत जात आहे. डन क्लिअर झाला बच्चावरती पॉइंट. सो हे काही की पॉइंट्स होते. अजून की पॉइंट्स आपण डिस्कस करणार. व्हॉट आर दोज की पॉइंट्स सरजी? तर फर्स्ट पहिला की पॉइंट आहे सेकंड पार्ट मधला, दॅट इज पोलोनियम इज अ रेडिओ ऍक्टिव्ह. हे तर तुम्ही ऑलरेडी बघितलं, पाठ पण करून ठेवलं असेल की पोलोनियम रेडिओ ऍक्टिव्ह, बट इट्स हाफ लाईफ इज 13.8 days. ओके, बट इज द हाफ लाईफ तुम्ही बघितलंय का? हाफ लाईफ कुठे शिकलात? हाफ लाईफ शिकलात तुम्ही केमिकल कायनेटिक्स चॅप्टर मध्ये शिकलात की नाही? केमिकल कायनेटिक्स चॅप्टर मध्ये तुम्ही हाफ लाईफ शिकलात बच्चा पार्टी, आहे की नाही? तिथे आपण हाफ लाईफ, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, सेकंड ऑर्डर रिॲक्शन ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. हाफ लाईफचं युनिट देखील बघितलं होतं. हाफ लाईफचं युनिट काय असतं? टाइम असतो. आणि इथे हाफ लाईफ आपला कशामध्ये कॅल्क्युलेट केला आहे? डेज मध्ये कॅल्क्युलेट केला आहे. सो 13.8 days हा तुमचा पोलोनियमचा हाफ लाईफ पिरियड आहे. कसला हाफ लाईफ पिरियड आहे? पोलोनियमचा, लक्षात ठेवा. व्हाईल पोलोनियम इज अ मेटल. पोलोनियम काय? मेटल आहे. आत्ताच आपण मागची स्लाइड मध्ये बघितलं की हा पहिला दोन आहे, दॅट इज ऑक्सिजन आणि सल्फर, हे दोघं आहेत नॉन मेटल. सेलोरिनियम, टेलोरिनियम आहे तुमचा मेटलॉइड, आणि हा जो पोलोनियम आहे हा आहे तुमचा मेटल. सो मेटल, मेटलॉइड आणि नॉन मेटल. सो नॉन मेटलचा मेटलॉइड झाला, मेटलॉइडचा मेटल झाला, याचा अर्थ मेटॅलिक कॅरेक्टर वाढत गेले. सो हा पॉइंट तुम्हाला लक्षातच ठेवावा लागणार आहे. सो व्हाईल पोलोनियम इज अ मेटल. आणि लास्ट पॉइंट होता बच्चापाटी, ऑल द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 एक्झिबिट्स द एलोट्रॉपी. व्हॉट इज द एलोट्रॉपी? सो ऐकला का नवीन टर्म एलोट्रॉपी? 11th ला तर तुम्ही बघितला असेल ना एलोट्रॉपी. सो ग्रुप 16 मधले सगळेच्या सगळे एलिमेंट एलोट्रॉपी पजेस करतात. सगळ्यांची एलोट्रॉपी. व्हॉट इज मीन बाय एलोट्रॉपी? एलोट्रॉपी म्हणजे काय की हे जे एलिमेंट्स असतात ना, हे डिफरंट फॉर्म्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल मी जर सांगायचं झालं ना, तर कार्बन आहे बघा, कार्बनचे एलोट्रॉप्स. आता हा कार्बन या फॅमिलीला बिलॉंग नाही करत, बट कार्बनचे काही एलोट्रॉप्स तुम्हाला माहिती असतील. कसे आहेत? कार्बनचा पहिला एलोट्रॉप आहे डायमंड, आहे की नाही? क्रिस्टलाइन फॉर्म आहेत ना याची डेप्लॉन. दुसरा आहे ग्रॅफाइट. तिसरा आहे बच्चा पार्टी फुलेरिन, बकमिनेस्टर फुलेरिनचा फुलेरिन. त्यानंतर अजून एक दिलेला होता, त्याच्यामुळे ग्राफाइटचा सिंगल लेअर घेतला बच्चा पार्टी की त्याला म्हणतात ग्राफीन. ओके, त्यानंतर याच्या कार्बन पासून अजून काही कंपाऊंड बनवले, दॅट इज नथिंग बट अ नॅनो ट्यूब. ऐकलं असेल ना तुम्ही? मग हे सगळे त्याचे काय आहेत? एलोट्रॉप्स आहेत. म्हणजे डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर्स तुम्हाला तिथे बघायला मिळत असतात. सो लक्षात ठेवा, कार्बनचे जसे एलोट्रॉप्स आहेत तसे या ग्रुप 16 मध्ये येणारे सगळे एलिमेंट्स म्हणजे ऑक्सिजन, सल्फर, सेलोरिनियम, टेलोरिनियम, पोलोनियम या सगळ्यांचे एलोट्रॉप्स आहेत. म्हणजे सगळ्यांचे वेगवेगळे क्रिस्टलाइन फॉर्म्स बनतात. ते देखील आपण डिस्कस करणार आहोत आजच्या या सेशन मध्ये. यस, बघा चला पुढे जाऊया आपण. त्याच्यासाठी नेक्स्ट पॉइंट आहे, दॅट इज एनामोलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. हा जो ऑक्सिजन आहे ना, हा एनामोलस बिहेवियर दाखवतो. आता तुम्ही म्हणणार सची व्हॉट इज मीन बाय एनामोलस बिहेवियर? काय असतं हे एनामोलस बिहेवियर? सो फर्स्ट ऑफ ऑल ह्या एनामोलसचा मिनिंग समजून घ्या. व्हॉट इज द एनामोलस? एनामोलस म्हणजे इतरांपेक्षा वेगळी काही प्रॉपर्टी दाखवणे. दॅट इज कॉल्ड एनामोलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. ओके, इतरांपेक्षा म्हणजे ऑक्सिजनच्या ज्या फॅमिलीमध्ये येणारे एलिमेंट आहेत, मी मुद्दामून यासाठी लिहितो बघा, तुमचे पण पाठ झाले पाहिजे. ऑक्सिजन, सल्फर, सेलोरिनियम, टेलोरिनियम, पोलोनियम. ओके, हा जो ऑक्सिजन कार्यकर्ता आहे हा इतरांपेक्षा वेगळे दाखवणं, है की नाही? सबका एक नेता होता है. जसा या फॅमिलीचा नेता आहे ऑक्सिजन. सो नेता तो हर एक से अलग होता है. सो या सगळ्यांपेक्षा नेता कसा असेल रे? वेगळा असेल.
मग काय असं त्याने तीर मारला की तो ह्या फॅमिलीच्या बाकी एलिमेंट पासून वेगळा होऊन घेतला, का असं झालं बघूया आपण. चला एक 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 एक. सो या गोष्टीला लक्षात ठेवण्यासाठी कधी पण लक्षात ठेवायचं, कुठल्या पण फॅमिलीमध्ये, कुठल्याही फॅमिलीमध्ये जो सगळ्यात छोटा असतो ना, स्मॉल पार्टवाला असतो, म्हणजे सगळ्यात जो लहान असतो ना त्या फॅमिलीमध्ये, तो इतरांपेक्षा सगळ्यांपेक्षा वेगळा असतो. त्याचा नटखटपणा सगळ्यांना सहन करावा लागतो. यस. तसंच या ऑक्सिजन फॅमिलीमध्ये सगळ्यात छोटा जो आहे तो आहे ऑक्सिजन, आणि तो सगळ्यात नटखट आहे. नटखट आहे म्हणजे काय, सगळ्यात वेगळ्या प्रॉपर्टी दाखवणार, बाकीचे एलिमेंट दाखवणार भलत्या सलत्या प्रॉपर्टीज, भलत्या सलत्या म्हणजे जवळपास सुटसुटीतपणा, एकसारखापणा दाखवतील मोठे भाऊ. पण जो लहाना भाऊ असेल ना सगळ्यात, तो सगळ्यात विचित्र बिहेवियर दाखवेल. चला बघूया ऑक्सिजनने असं काय काय तीर मारला होता की ज्याच्या प्रॉपर्टीज त्याला भिन्न भिन्न करून टाकतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज सारखं दाखवतात त्याला. ओके. सो चल बघूया आपण ऑक्सिजनच्या काही प्रॉपर्टीज आहेत ज्या आपण आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. ओके. त्यानंतर आपण काही त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज पण बघूया, आणि त्यानंतर ॲलोट्रॉपिक्स बघूया त्याच्या. ओके. सुंदर सुंदर पॉइंट्स आहेत ते देखील आपण डिस्कस करूया. ओके. चल. सो जो पहिला पॉइंट आहे बच्चा पार्टी, दॅट इज ॲटॉमिसिटी. व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिसिटी समजून घेऊया. ऑक्सिजन इज अ डायॲटॉमिक. ऑक्सिजन इज अ डायॲटॉमिक. डायॲटॉमिक म्हणजे काय, तर असं ऑक्सिजन असं सिंगल नेसंट कधीच बघायला मिळत नाही. हा आपल्याला ऑलवेज O2च्या फॉर्म मध्ये बघायला मिळतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं, परमनंट गॅस, जवळपास परमनंट गॅस सारखा बिहेव करतो हा. आयडियल गॅस, परमनंट गॅस आठवत असेल तुम्हाला. येस. सो O2 इज अ डायॲटॉमिक मॉलिक्यूल. O2 while other elements are polyatomic molecules. बाकीचे एलिमेंट्स कसे आहे नेचर मधले, पॉलीएटॉमिक्स आहे. फॉर एक्झाम्पल दिलं पण आहे बघा इथे, P4S8 आहे की नाही. म्हणजे पॉलीएटॉमिकचा मिनिंग आणि डायॲटॉमिकचा मिनिंग तुम्हाला क्लिअर झाला आहे की नाही. पॉलीएटॉमिक आणि डायॲटॉमिकचा मिनिंग तुम्हाला क्लिअर झाला बच्चा पार्टी. सो P4 याचं एक्झाम्पल नाही आलं पाहिजे. S8 लक्षात ठेवा. ओके. P4 कारण की या फॅमिली देत नाही, नायट्रोजन फॅमिली देतो, म्हणून मी त्याला रफ करून टाकलं. सो O2 हा डायॲटॉमिक आहे, म्हणजे दोन ॲटम्स एकत्र येतात. तर बाकीचे एलिमेंट्स पॉलीॲटॉमिक असतात, लाईक सल्फरचे 8 ॲटम्स एकत्र येऊन S8 बनवतात. सेकंड, मॅग्नेटिक प्रॉपर्टी. ऑक्सिजन इज अ पॅरामॅग्नेटिक while the other elements are diamagnetic. What is a paramagnetic? याच्याकडे काही अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात, दॅट्स वाय इट्स अ पॅरामॅग्नेटिक. आणि पॅरामॅग्नेटिकची एक खासियत देखील असते, इट विल अट्रॅक्ट टुवर्ड्स द मॅग्नेट. आणि हे जे डायमॅग्नेटिक असतात यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन नसतात. सो या ज्या फॅमिलीमध्ये हा जो ऑक्सिजन आहे हा सगळ्यात नटखट आहे, आणि हा कसा आहे रे बाळांनो, पॅरामॅग्नेटिक आहे. डोक्यात ठेवा, लक्षात ठेवा, कारण की हे पेपरला बऱ्याच वेळेस विचारलं जातं. ऑक्सिजन इज व्हॉट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ पॅरामॅग्नेटिक इन ग्रुप 16 फॅमिली. आणि त्यावेळेस आपण काहीतरी बोलतो असतो, आन्सर टिक केलेलं असतं. सो असं करू नका. ऑक्सिजन इज अ पॅरामॅग्नेटिक. येस, ऑक्सिजन हा कसा असतो, पॅरामॅग्नेटिक असतो नेचरमध्ये, आणि बाकीचे एलिमेंट्स हे डायमॅग्नेटिक असतात. नेक्स्ट असणार आहे बच्चा पार्टी, दॅट इज नथिंग बट ऑक्सिडेशन स्टेट. येस, ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, तर ऑक्सिजन शोज द -2, -1 अँड +1 ऑक्सिडेशन स्टेट. आता ही कशी काय आली तर बघा, तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. हा जनरली जो ऑक्सिजन आहे ना, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असतं बघा. ऑक्सिजनचं O8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 1s2 2s2 आणि 2p4 झाले का 8. येस. तर याच्यामध्ये बघा बाळांनो, हा किती इलेक्ट्रॉन्स डोनेट करू शकतो किंवा किती इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो याच्यानुसार त्याची ऑक्सिडेशन स्टेट ठरते. बरोबर आहे, याच्यानुसार त्याची ऑक्सिडेशन स्टेट ठरते. मग हा कधी कधी काय करतो, 2 इलेक्ट्रॉन्स घेतो, कधी कधी 1 इलेक्ट्रॉन्स घेत असतो, 1 घेऊ शकतो, 2 घेऊ शकतो, किंवा 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट करू शकतो. येस, लाईक दिस. अशा वेळी ठरणार आहे बघा. हा जो सल्फर आहे, या सल्फर मध्ये एस ऑर्बिटल मधला 1 इलेक्ट्रॉन डोनेट करेल, किंवा 2 इलेक्ट्रॉन डोनेट करेल, किंवा +2 इलेक्ट्रॉन घेऊन 2p6 कंप्लीट करून टाकेल, लाईक दिस. ओके. सो काही इलेक्ट्रॉन्स घेतले की तो ऑक्सिडेशन स्टेट -2, -1 आणि +2 अशी ऑक्सिडेशन स्टेट शो करू शकतो. while the other element shows the -2, +2, +4, +6 सारख्या वाईड रेंज ऑफ ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. ऑक्सिजन फक्त 1-2च दाखवतो. ऑक्सिजन कॅन नॉट बी एक्झिबिट अ हायर ऑक्सिडेशन स्टेट ड्यू टू अब्सेन्स ऑफ वॅकंट d ऑर्बिटल. ओके,
ऑक्सिजनकडे हायर ऑक्सिडेशन स्टेट नसतात का, तर त्याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल नसते, एम्प्टी किंवा व्हॅकंट डी ऑर्बिटल नसते. आता तुम्ही म्हणणार सर असं काय आहे, तो बघा ऑक्सिजन आणि सल्फर मध्ये आपण जर कंपॅरिझन केलं, बरोबर, ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर आहे 8, सल्फरचा ऍटॉमिक नंबर आहे 16. ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं 1s2 2s2 2p4, बरोबर. याची जर ब्लॉक डायग्राम मी अशी समोर ड्रॉ केली तर ही झाला 1s चा ब्लॉक, हा झाला 2s चा ब्लॉक आणि हा झाला तुमचा 2p चा ब्लॉक, ज्याच्यामध्ये 3 असणार आहे. सो 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 2p मध्ये 4 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 इलेक्ट्रॉन्स आहे की नाही. 2p नंतर 2d कधीच नसतं, 2d नसतो, 2p पर्यंतच ऑर्बिटल्स असतात. आणि सल्फरचा विचार केला तर 1s2 2s2 2p6, बरोबर, 10 झाले, 3s2 अँड देन 3p4 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि यासाठी जर जी आउटर मोस्ट याच्यासाठी ब्लॉक डायग्राम ड्रॉ केली तर 3s आणि 3p दिसतोय तुम्हाला. मग 3s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि 3p मध्ये किती येणार रे बच्चा पार्टी, बघा 3s मध्ये आले 2 इलेक्ट्रॉन्स आणि 3p मध्ये 4, 1 2 3 4. पण या 3p कडे एक अजून डी ऑर्बिटल देखील असते ना. यस, डी ऑर्बिटल एक्स्ट्रा असते 1 2 3 4 अँड 5. सो बघा 1 2 3 4 अँड 5 दॅट इज 3d, ही झाली 3p आणि ही झाली 3s. सो 3 कडे डी ऑर्बिटल असते. मग हा काय करू शकतो, हा p मधला एक इलेक्ट्रॉन या 3d मध्ये पाठवून त्याची व्हॅलेन्सी एक्सपांड करू शकतो. यस, आणि व्हॅलेन्सी एक्सपांड केल्यामुळे त्याची ऑक्सिडेशन स्टेट पण एक्सपांड होते आणि ऑक्सिडेशन स्टेट एक्सपांड झाल्यामुळे तो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात. बट ऑक्सिजन कडे अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल, डी ऑर्बिटलच नाहीये, तर डी ऑर्बिटल नसल्यामुळे हा त्याची ऑक्सिडेशन स्टेट एक्सपॅन्ड करू शकत नाही, म्हणून वाढवू शकत नाही. हे त्याच्या ऑक्सिजनचं लिमिटेशन आहे. नेक्स्ट, ऑक्सिजनचं ते अनामोलस बिहेवियर आहे ना, की ऑक्सिजन हा एवढा सुंदर बिहेवियर का नाही दाखवू शकत, किंवा हा ऑक्सिजन असं अनामोलस बिहेवियर का दाखवतो, असं नटखट का दाखवतो, तर त्याच्यामागचे 3च रिझन्स आहे. कदाचित पेपरला खूप वेळेस हे क्वेश्चन्स विचारले जातात. लक्षात ठेवा, ग्रुप 16 असू द्या, ग्रुप 17 असो किंवा ग्रुप 18 असो, जर काही एलिमेंट्स किंवा तुम्हाला कुठलाही एक क्वेश्चन आला यातला की वाय दिस एलिमेंट शो अनामोलस बिहेवियर, हा एलिमेंट अनामोलस बिहेवियर का दाखवतो, तर त्याच्या मागचं एक रिझन डोक्यात ठेवायचं. काय, तर हे 3 पॉइंट्स आहेत. यातला जो पॉइंट तुम्हाला तिथे दिसेल याच्यावरती बिनधास्त तुक्का मारून टाका. सो चला समराइज करा याला पुन्हा. तर फर्स्ट ऑफ ऑल ऑक्सिजन जो आहे बाळांनो, याची जी ऍटॉमिक साईज आहे ती स्मॉल आहे अदर एलिमेंट्स पेक्षा. ओके, एवढे एलिमेंट्स आहेत, हे बाकीच्या एलिमेंट्स पेक्षा याची जी साईज आहे ती स्मॉल आहे, स्मॉल इन साईज आहे. ओके, सेकंड थिंग, हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. यस, इलेक्ट्रॉन ओढून घेण्याची ताकद तर एक नंबर आहे. छोटा आहे, खाऊ लगेच ओढून घेतो. तसंच याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पण खूप जास्त आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कंपॅरिझन जर केली ना तर एक नंबर सगळ्यात खटखट नटखट असतो फ्लोरीन, आणि नंतर लागतो ऑक्सिजन आणि नंतर लागतो मग नायट्रोजन. सो फ्लोरीन सगळ्यात खतरनाक असतो, जो हॅलोजन फॅमिलीमध्ये बघायला मिळतो. आणि त्यानंतर नंबर लागतो आपल्याला चाल्कोजन फॅमिलीचा ऑक्सिजन, 2 नंबर, म्हणजे पूर्ण पिरियोडिक टेबल मध्ये भाईंचा 2 नंबर लागतो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये, इलेक्ट्रॉन ओढून घेण्याच्या ताकदमध्ये. नायट्रोजन साहेबांचा 3 नंबर लागतो. ओके, सो ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी एकदम जास्त चांगली आहे. फ्लोरीन नंतर तर भाई तो 2 नंबरला आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. हा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे. ते नेक्स्ट थर्ड, अब्सेन्स ऑफ इनर डी ऑर्बिटल. यस, याची आतमधली डी ऑर्बिटल अब्सेन्स, आतमधली म्हणजे असं काही इनर वगैरे नसते, ती डी ऑर्बिटल आहे. यस, डी ऑर्बिटल याची अब्सेंट आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, सो डी ऑर्बिटल नसल्यामुळे हा व्हॅलेन्सी एक्सपांड करू शकत नाही, ऑक्सिडेशन स्टेट व्हेरिएबल दाखवत नाही, लिमिटेशन आहे त्याच्याकडे, बाकीच्यांकडे ते लिमिटेशन नाहीये. त्यामुळे ऑक्सिजन बिचारा अनॉमोलस बिहेवियर दाखवतो. आय थिंक तुम्हाला हा पॉइंट परफेक्टली क्लिअर झाला असेल बच्चा, एकदम परफेक्टली क्लिअर झाला असेल. सो तुम्ही जर इन डिटेल मध्ये सिलेबस बघतायत बच्चा पार्टी, तर तुम्ही बघा, तुमच्यासाठी एक खास आणि सुंदरशी ऑफर आहे. ऑफर आहे म्हणजे काय, जर तुम्हाला इन डिटेल सगळे टॉपिक शिकून घ्यायचे इंडियाच्या चांगल्या एज्युकेटर्स कडून, तर तुम्हाला करायचं काय, अनअकॅडमीचं, यस अनअकॅडमीचं तुम्हाला लर्निंग ऍप डाउनलोड करायचं आहे. काय करायचं आहे, अनअकॅडमीचं लर्निंग ऍप डाउनलोड करायचं.
अनअकॅडमीचं लर्निंग ऍप तुम्ही डाउनलोड केलं की दुसरी स्टेप तुम्हाला करायची आहे की तिथे गोल सिलेक्ट करायचं आहे. गोल काय सिलेक्ट करणार, तर एक तर सिलेक्ट करणार HSC क्लास 12 जर तुम्ही क्लास 12 ला असाल, किंवा HSC क्लास 11 जर तुम्ही HSC क्लास 11 ला असाल. तर गोल सिलेक्ट केल्यानंतर करायचं काय, तिथे कोड यूज करायचा. दॅट इज नथिंग बट अ GMSir लाईव्ह. येस, हा कोड तुम्हाला तिथे यूज करायचा आहे, GMSir लाईव्ह, जो माझा कोड आहे. तुम्ही म्हणणार सरजी हे सगळं केल्याने काय होणार, हे सगळं केल्याने बच्चा पार्टी तुम्हाला स्पेशल लेक्चर्स ओपन होतील. ओके, कोणते लेक्चर्स ओपन होतील, स्पेशल लेक्चर्स, जे अगदी फ्री ऑफ कॉस्ट असतात आणि असा सुंदर सुंदर सिलेबस तिथे कव्हर केला जातो. यस, सगळे फ्री लेक्चर्स, स्पेशल लेक्चर्स तुमच्यासाठी ओपन होऊन जातील जर तुम्ही हा कोड यूज करताय. स्टेप्स तुमच्या नक्कीच लक्षात आल्या असतील. अनअकॅडमी लर्निंग ऍप डाउनलोड करायचंय, गोल सिलेक्ट करायचा आहे, कोड यूज करायचा आहे GMSir लाईव्ह, आणि स्पेशल लेक्चरचा आनंद घ्यायचा आहे. एकदम मस्त मजेत खूप सारे एज्युकेटर्स तुमच्यासाठी तिथे स्पेशल लेक्चर्स अटेंड करत असतात. सोबतच काही जणांचं म्हणणं असेल की सरजी अजून काही सुंदर सुंदर डेमो बघायचे आहेत, तर अनअकॅडमीचे युट्यूब चॅनल तर आहेच, तेच त्याला सबस्क्राईब करून टाका. जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर अनअकॅडमीवरती जर एखादा नवीन एज्युकेटर किंवा कुठलाही नवीन लेक्चर असेल तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि एवढं सगळं झंझटमारी करण्यापेक्षा तो सोपीशी गोष्ट आहे, ऍप डाउनलोड करून टाका. ते एज्युकेटर्स डायरेक्टली लाईव्ह तुमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहतील, डायरेक्टली तुमच्यासाठी पोल, MCQs, थेरी चॅप्टर्स, थेरी टॉपिक्स, सुंदर सुंदर छान छानशा ट्रिक्स सोबत तुमच्यासोबत भेटायला राहतील. सो तिथे जर तुम्ही आनंद घेऊ शकतात ना, सो सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग काय मग, अनअकॅडमी लर्निंग ऍप डाउनलोड करायचं. हे कुठून करणार डाउनलोड, हे तुम्ही डाउनलोड करणार बच्चा पार्टी प्ले स्टोर वर. ओके, प्ले स्टोरला जाऊन हे ऍप तुम्ही इझिली फ्री ऑफ डाउनलोड करू शकता. तो बेनिफिट आहे बच्चा पार्टी, नक्कीच तुम्ही डाउनलोड करून घ्या, तुमच्यासाठी खूप 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 फायदेशीर असणार आहे. ओके, चला आपण पुढच्या टॉपिक कडे जाऊया. सो बच्चा पार्टी बघा, आपला जो पुढचा टॉपिक आहे दॅट इज नथिंग बट ऑल द एलिमेंट्स ऑफ द ग्रुप 16 फॉर्म्स ऑक्साइड्स. आता काय सांगितलं या पॉइंट मध्ये, की हे जे ग्रुप 16 चे एलिमेंट्स आहेत ना, हे सगळे काय फॉर्म करतात, ऑक्साइड्स फॉर्म करतात. ऑक्साइड्स कधी बनतात, ऑक्साइड्स कधी बनतात, ज्यावेळेस एखादा मेटल ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो त्यावेळेस त्याला ऑक्साइड्स बनतात, किंवा एखादा मेटल ज्यावेळेस ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो तर तो ऑक्साइड बनवतो. आणि तुम्ही म्हणणार की सरजी मग यात एलिमेंट मध्ये सगळे एलिमेंट्स ऑक्सिजन सोबत रिएक्ट होतात का, हो होतात, कारण की सगळेचे सगळे एलिमेंट्स ऑक्साइड फॉर्म करतात, त्याचा अर्थ सगळेचे सगळे एलिमेंट ऑक्सिजन सोबत रिएक्ट होणारच. सो ऑल द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 फॉर्म ऑक्साइड्स ऑफ टू टाइप्स, दोन टाइपचे बनणार. एक ऑक्साइड बनवणार बाळांनो हे EO2 टाइपचा, कोणता, EO2 टाइपचा. तर तो दुसरा ऑक्साइड बनवणार आहे तो असणार आहे EO3 टाइपचा. त्याच्यामध्ये ई जो असणार आहे ना त्याला म्हटलं जातं एलिमेंट. काय म्हटलं जातं, एलिमेंट. यस, हा ई म्हणजे एलिमेंट असणार. मग हा एलिमेंट सल्फर असू शकतो, सेल्युरिनियम असू शकतो, टेल्युरिनियम असू शकतो, किंवा पोलोनियम असू शकतो. ओके, कुठलाही एक एलिमेंट असू शकतो. मग EO2 टाइपचे कोणकोणते ऑक्साइड्स आहेत, तर एक ओझोन आहे आणि एक आहे सल्फर डायऑक्साइड, आर द गॅसेस. मग तुम्ही म्हणणार बघा सरजी ऑक्सिजन याचा तर पहिलाच मेंबर आहे, तुम्ही सांगतो की मेटल ऑक्सिजन सोबत, मेटल म्हणजे कुठलाही एक एलिमेंट म्हणूया, सॉरी इथे आपण मेटल नाही म्हणू शकतो, एलिमेंट म्हणूया. सो हा जो एलिमेंट ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला, मग ऑक्सिजनच पहिला एलिमेंट आहे, तोच ऑक्सिजन सोबत रिएक्ट झाला तर होऊ शकतो ना, ऑक्सिजन सोबत रिएक्ट झाला तर काय बनवेल, O3 बनवेल, ओझोन बनवेल ना, हा पण एक प्रकारचा ऑक्साइड झाला. ओके, हा पण EO2 टाइप्स झाला, ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला EO3. ओके, O3 ओझोन. ओझोन आपल्या अर्थचा प्रोटेक्टिव्ह लेअर आहे की नाही, तुमची अर्थ आहे आणि या अर्थच्या सराउंडिंगला एक मस्तपैकी कोणता लेअर आहे बाळांनो, ओझोन लेअर आहे. आणि ह्या ओझोन लेअर मुळे आपण सूर्यापासून, सन पासून आलेल्या ज्या युव्ही लाईट्स आहेत, यस, ज्या युव्ही लाईट्स आहेत वरच्या पाठी, या युव्ही लाईट्स पासून वाचतो आपण. यस, आहे की नाही, इन्फ्रारेड रेज पासून वाचतो. ज्या काही आपण म्हणतो ना, ज्या रेज आपल्यासाठी खूप घातक आहे, आपल्या स्किन बर्न करू शकतात, कॅन्सर कॉझिंग असतात, त्या सगळ्या रेजला हा ओझोन प्रोटेक्ट करतो आपल्याला. यस, प्रोटेक्टिंग अम्ब्रेलाचं काम करतो अर्थला. ओके, आणि आता काही पोल्युशन करणाऱ्या स्पेसिसमुळे, पोल्युशन करणाऱ्या गॅसेसमुळे पंचवार्टी याचं डिप्लिशन चाललंय. डिप्लिशन म्हणजे झीज होत चालली, काही काही ठिकाणी त्याला होल पडून गेलेलं आहे या प्रोटेक्टिव्ह. जसं छत्रीला आता पावसाळ्याचे दिवस आहे, छत्रीला एखाद्या ठिकाणी होल पडलं तर तिथून कसं पाणी आपल्या अंगावर टपकत राहतं,
आपल्याला एवढ्याशा छोट्याशा पाण्याने एवढं इरिटेशन होतं बाळांनो, की अरे हे पाणी छत्री फाटली कस काय, आपण ज्यांनी फाटली त्याला किती शिव्या घालतो. तर विचार करा, ही एवढी मोठी अर्थ आहे आणि या अर्थ वरती एवढा मोठा ओझोन लेअर आहे आणि जो आपल्याला कंटिन्युअसली प्रोटेक्ट करतो आहे, एवढ्या वर्षापासून कंटिन्युअसली प्रोटेक्ट करतो, तुमच्या आजा पंजापासून तुम्हाला प्रोटेक्ट करत आलेला आहे. बघा, आधी मानवापासून प्रोटेक्ट करत आलेला आहे आणि त्या प्रोटेक्शन करणाऱ्या लेअरची आपण किती काळजी घेतली पाहिजे. तो जर नाही ना, तर जीवनच नाहीये, डायरेक्ट आपला खतरनाक कार्यक्रम होईल, मरून जाऊ आपण डायरेक्टली, हो की नाही. सो तो प्रोटेक्टिव्ह लेअर तेवढाच इम्पॉर्टंट आहे, मग त्याचं प्रोटेक्शन करणं सुद्धा गरजेचं आहे. सो कार्बन, फ्लोरो कार्बन असणार आहे किंवा टेट्राफ्लोरो कार्बन्स आहेत. सो हे जे गॅस आहेत ना बाळांनो, हे गॅस आपल्याला प्रोड्यूस होऊ द्यायचे. जर हे गॅस प्रोड्यूस झाले ना, तर हे त्या ओझोन लेअरला डिप्लिकेट करतात. त्याच्यामुळे जर डिप्लिकेशन झाल्यामुळे ना, अर्थ डेंजरस सिच्युएशन मध्ये येऊन जाते. सो आपल्याला तो ओझोन लेअर प्रोटेक्ट करायचा आहे. ग्लोबल वॉर्मिंग सारखा एक फंडा आपल्याला बघायला मिळतोय पोल्युशन म्हणून. सो काळजी घ्या, हे ओझोन गॅसेस आपल्यासाठी खूप ओझोन जो गॅस आहे तो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्याला आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे. नेक्स्ट असणार आहे सल्फर डायऑक्साईड. दिस इज ऑल्सो अ गॅसियस. म्हणजे आता तुम्हाला दोन एलिमेंटचे जे ऑक्साईड मिळाले, एक मिळालं सल्फरचा ऑक्सिजनचा ऑक्साईड दॅट इज O3, सल्फरचा ऑक्साईड मिळाला SO2. सो हे दोघं ऑक्साईड, पहिल्या दोन एलिमेंटचे दोघं ऑक्साईड कसे आहेत नेचरमध्ये, गॅसियस फॉर्म मध्ये. सेलेनियम डायऑक्साईड. सेलेनियम डायऑक्साईड म्हणजे सेलोरिनियमचा डायऑक्साईड आहे की सल्फर नंतर येतो सेलेनियम. त्याचा जर डायऑक्साईड तुम्ही तयार केला तर तुम्हाला मिळतो बेच्चा पार्टी सेलेनियम डायऑक्साईड मिळतो नेचरमध्ये सॉलिड स्टेटला, ठोस आहे. They are acidic in nature and react with the water to form a acid. Okay. हे तिघच्या तिघ कसे आहेत, ऍसिडिक आहेत नेचरमध्ये आणि ज्यावेळेस ते वॉटर सोबत रिॲक्ट करतील ना, तर खतरनाक ऍसिड बनवतील. आता याचं बेस्ट ऍसिड माहितीये का, सल्फर डायऑक्साईडचा ऍसिड तो तुम्हाला सांगताच आलं पाहिजे. हा सल्फर डायऑक्साईड ज्यावेळेस वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो ना H2O च्या, तर हा एक गॅस ऍसिड बनवतो, दॅट इज नथिंग बट अ सल्फ्युरिक ऍसिड. ओके, मी इकडे लिहितो सल्फ्युरिक ऍसिड बनवतो H2SO4. सल्फ्युरिक ऍसिड बनतं बाळांनो. सो पावसामध्ये बघा हे जे ऑक्साइड्स आहेत हवेमध्ये पण असतात. येस, सल्फर असतो ना, सो हा सल्फर हवेतल्या ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन सल्फर डायऑक्साईड बनवतो. कधी कधी व्होल्कॅनोज जिथे क्रिएट होतो तिथून देखील सल्फर डायऑक्साईड म्हणजे सल्फर डायऑक्साईड सारखा गॅस बाहेर पडत असतो. काही इंडस्ट्रीज मधून सल्फर डायऑक्साईड सारखा गॅस बाहेर पडत असतो बाळांनो. सो हे जे गॅसेस असतात ना सल्फर डायऑक्साईडचे, हे गॅसेस हवेमध्ये अशी फिरत असतात. सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड हे हवेत असे फिरत असतात, भटकती आत्मा की तरह. आणि फिरता फिरता होतं काय, की ज्यावेळेस पाऊस पडतो की नाही, पाऊस पडला की हे गॅस त्या पावसाच्या पाण्यामध्ये मिक्स होतात आणि पावसाच्या पाण्यामध्ये मिक्स झाले की त्यांच्यापासून ऍसिड बनवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल H2O ज्यावेळेस हवेतल्या नायट्रोजन डायऑक्साईड सोबत म्हणजे NO2 सोबत, नायट्रोजनचा ऑक्साईड आहे, NO2 सोबत कंबाईन झाला की बनवतो HNO3. सल्फर डायऑक्साईड H2 सोबत कंबाईन झाला की H2SO4. हा CO2 गॅस आहे, कार्बन डायऑक्साईड. आपण म्हणतो की अरे हा कार्बन डायऑक्साईडने खूप पोल्युशन होतं, खूप पोल्युशन होतं. अरे पोल्युशन खूप खतरनाक होतं. पहिल्यांदा तर एक तर सफोकेशन होतं, गुदमरल्यासारखं होतं. दुसरी गोष्ट काय, हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा वॉटर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आला की एक ऍसिड बनवतो H2CO3, कार्बोनिक ऍसिड म्हणतो त्याला. हा देखील ऍसिड म्हणून खाली पडत असतो. ऍसिड रेन ऐकलंय का तुम्ही, ऍसिड रेन. कधी कधी एखाद्या ठिकाणी हवेमध्ये या पोल्युटंटचं प्रमाण खूप वाढून जातं, SO2, CO2, H1O2, आणि त्यावेळेस ज्यावेळेस पाऊस पडतो तर हे सगळे पोल्युटंट त्या पावसाच्या पाण्यासोबत रिॲक्ट होतात हवेमध्ये आणि डायरेक्टली खाली ऍसिड पडते. त्याला म्हटलं जातं ऍसिड रेन, आम्लवृष्टी. जस्ट मराठीमध्ये ऐकलं असेल तुम्ही, आम्लवृष्टी. सो लाईक दिस इज अ ऍसिड रेन बच्चा पार्टी. खतरनाक असते ऍसिड रेन. तुम्ही बघितलं असेल की ताजमहल आता पिवळा पडत चाललाय, असं ऐकलं असेल ना. तो पिवळा पडण्यामागचं कारण काय, तर तिथले असलेल्या हवेमधले असलेले पोल्युटंट, त्या पोल्युटंटचं त्या संगम रबर सोबत रिॲक्शन होते आणि एक येल्लो कलरचा एक कंपाऊंड ते तयार होतो. त्याचा कलर डाऊन होत चाललाय आणि इट इज अ परमनंट चेंज. हा परमनंट चेंज असतो बाळांनो. सो तुम्हाला जर अशा छान छानशा वास्तू तुम्हाला जतून ठेवायच्या असतील तर तुम्हाला एक पोल्युशन कंट्रोल मध्ये आणावं लागेल. ओके, एवढाच मेसेज देईल मी तुम्हाला, बाकी नाही देणार. सो ऍसिड रेन असणार आहे. ऍसिड रेन सारखी एक गोष्ट असते. त्यामुळे पावसाचं पाणी जेव्हा पण रेन वॉटर खाली पडणार तर ते न्यूट्रल नसतं. भरपूर जणांचा गैरसमज असतो की वॉटर इज अ न्यूट्रल. न्यूट्रल नाही राहत.
ते खाली पडतं त्यावेळेस हवेतल्या गॅसेस सोबत रिॲक्ट होतं आणि ऍसिड बनून खाली पडतं. त्यामुळे रेन वॉटर इज अ ऍसिडिक इन नेचर. ते नेचर मध्ये ऍसिडिक असतं, लक्षात ठेवा. नेक्स्ट, दे आर ऍसिडिक. ओके, फॉर्म्स ऍसिड. नेक्स्ट बच्चा पार्टी तो EO3 टाइपचा ऑक्साइड बनवतो. व्हॉट इज मीन बाय EO3? आता एक एलिमेंट 3 ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला की EO3 बनवणार. मग कोणकोणते ऑक्साइड्स बनवतो EO3 टाइप मध्ये? एक बनवतो SO3, दुसरा बनवतो SeO3, तिसरा बनवतो TO3. म्हणजे सल्फर जर ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला तर SO3 बनवणार. सेल्युरिनियम रिॲक्ट झाला की सरजी हा बनवणार सेल्युरिनियम ट्रायऑक्साइड. टेल्युरिनियम रिॲक्ट झाला की टेल्युरिनियम ट्रायऑक्साइड. असे ऑक्साइड्स बनवणार. आर ऑल्सो ऍसिडिक इन नेचर, आणि हे सगळेचे सगळे ऍसिडिक इन नेचर मध्ये आहे. दे डिझॉल्व इन वॉटर टू फॉर्म अ ऍसिड. आणि ते वॉटर मध्ये डिझॉल्व झाले की काय बनवणार? ऍसिड बनवणार. मग थोडक्यात एक गोष्ट सिंपल सीन साधीशी लक्षात ठेवायची की ग्रुप 16 चे सगळे एलिमेंट्स ऑक्साइड फॉर्म करतात आणि हे सगळेचे सगळे ऑक्साइड्स ऍसिडिक असतात नेचर मध्ये. काय असतात नेचर मध्ये? ऍसिडिक असतात. सो हा पॉइंट तुम्हाला डोक्यात ठेवायचा आहे. चला आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊया. रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स द हॅलोजन. आता हे जे एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट्स कशा वेळेने ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात? तर बघा, ग्रुप 16 एलिमेंट्स रिॲक्ट विथ द हॅलोजन टू फॉर्म अ लार्ज नंबर ऑफ हलाइड्स लाइक दिस EX6, EX4 and EX2. आता व्हॉट इज द EX6, EX4? तर यामध्ये E म्हणजे बच्चा पार्टी एलिमेंट, म्हणजे तुमचा ग्रुप 16 चा एखादा एलिमेंट, आणि X म्हणजे काय? तर हॅलोजन. हॅलोजन माहिती आहेत ना? हॅलोजन ग्रुप 17 फॅमिली. कोणकोणते हॅलोजन असतात? फ्लोरीन असतो, क्लोरीन असतो, ब्रोमीन असतो, आयोडीन असतो, लाईक दिस. हे सगळे हॅलोजन आहेत. आणि हे हॅलोजन ज्यावेळेस या ग्रुप 16 च्या फॅमिली सोबत रिॲक्ट करतात तर ते बनवतात हलाइड्स. काय बनवतात? हलाइड्स. ओके, सो हलाइड्स बनवले जातात. S6, SX4, EX4, EX2 असे हॅलोजन सोबत रिॲक्ट होऊन काय बनवतात बाळांनो? हे हलाइड्स बनवतात. चला काही एक्झाम्पल्स बघून घेऊया आपण हलाइड्सचे, की कोणकोणत्या टाइपचे हलाइड्स हे याच्यामध्ये बनवत असतात. हा, जस्ट अ मिनिट. तर तुम्हाला हेक्सा हलाइड्स मध्ये ना एक्झाम्पल दिलेलं, दॅट इज SF6. बघा, एक SF6. ओके, म्हणजे सल्फर 6 हॅलोजन सोबत कंबाईन झाला तर बनतोय बच्चा पार्टी तुमचा SF6. आता SF6, SEF6, TEF6 हे सगळे असणार आहे असे. बघा, SF6, SEF6, त्यानंतर तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दिलं, दॅट इज TEF6. TEF6 म्हणजे टेल्युरिनियमचा, लाईक दिस हे असणार आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्यात म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, हा जो EX टाइपचे हलाइड्स असतात ना, यांची गोष्ट लक्षात ठेवायची. यांच्यामध्ये जे एलिमेंटचं हायब्रिडायझेशन असतं ना बच्चा पार्टी, ते असतं sp3d2. काय असतं? sp3d2. जे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारलं जाऊ शकतं. sp3d2 असतं. आणि सोबतच तुम्हाला याची जर जॉमेट्री विचारली तर ती असते ऑक्टाहेड्रल. काय असते? ऑक्टाहेड्रल असते EX6 साठी. मग EX6 चे एक्झाम्पल दिले, SEF6, SEF6, TEF6. सोबतच आता जो दुसरा टाइप दिलाय तुम्हाला, दॅट इज EX4. ओके, EX छोटा होऊन गेला आहे की नाही, EX4. सो EX4 मध्ये एलिमेंटचं हायब्रिडायझेशन असणार आहे बच्चापाटी, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला, दॅट इज sp3. काय असणार? sp3. आणि जॉमेट्री आहे ट्रायगोनल पिरॅमिडल, सॉरी ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. ट्रायगोनल बाय पिरॅमिडल ही तुमची प्रॉपर्टी असणार आहे EX4. नेक्स्ट असणार आहे, दॅट इज नथिंग बट EX. कोणता आहे? 2. EX2. ओके, EX4 चे एक्झाम्पल पण देतो तुम्हाला. बघा, EX4 चे जे एक्झाम्पल आहेत ना बच्चापाटी, दॅट इज SF4. SF4 असणार आहे. त्यानंतर SEF4, SEF4, त्यानंतर TEF4. बघा, जिथे फक्त हे 6 लावले तिथे 4 लावा, तुमचे लगेच एक्झाम्पल क्रिएट होऊन जातात. यस. नेक्स्ट असणार आहे, दॅट इज नथिंग बट EX2. आता हा EX2 काय असणार आहे? EX2 म्हणजे डायहलाइड्स. मग EX2 डायहलाइड्स बनवत असताना जॉमेट्री काय असणार आहे? हायब्रिडायझेशन काय असणार आहे? तर EX2 मध्ये हायब्रिडायझेशन लक्षात ठेवायचं की sp3 असतं आणि टेट्राहेड्रल जॉमेट्री दाखवतात. येस, sp3 असतं आणि टेट्राहेड्रल जॉमेट्री तुम्हाला ते दाखवत असतं.
येस, हायब्रिडायझेशन लिहायचंय बाळांनो तुम्हाला इथे sp3 आणि जॉमेट्री फक्त लक्षात ठेवायचं की इथे असते टेट्राहेड्रल आणि या केसमध्ये असते ट्रायगोनल बायपिरॅमिडल sp3 सोबतच. ओके, एक्झाम्पल्स जर लक्षात ठेवायचे झाले तर सल्फर डायक्लोराइड दॅट इज SCl2 सारखं एक्झाम्पल आहे. S च्या ऐवजी रिप्लेस करा SeCl2, Se ला रिप्लेस करा TeCl2. सो खूप सारे एक्झाम्पल्स येतात तुमच्याकडे. ओके, सो अशा वेळी तुमचे हॅलोजन्स हलाइड्स तयार होत असतात. आता ह्या हलाइड्स मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्टॅबिलिटी ऑफ द हलाइड्स. यस, एक्सेप्शनली स्टेबल हलाइड ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स. सगळ्यात जास्त जो स्टेबल असणार आहे ना तो असणार आहे SF6. ओके, त्यातल्या त्यात हे हलाइड्सची जी स्टॅबिलिटी आहे ना, म्हणजे कोणता हलाइड सगळ्यात जास्त असेल स्टेबल, ती स्टॅबिलिटी हलाइड्सची लक्षात ठेवायची. फ्लोरीनचा जो हलाइड असतो ना तो सगळ्यात जास्त स्टेबल असतो दॅन क्लोराइड. क्लोराइड वाला स्टेबल असतो दॅन ब्रोमाइड आणि ब्रोमाइड वाला स्टेबल असतो कच्च्या पार्टी दॅन आयोडाइड. ओके, सो सगळ्यात जास्त फ्लोरीन वाला हलाइड स्टेबल असणार म्हणजे फ्लोराइड सगळ्यात जास्त स्टेबल असतात. सो अशा वेळी तुम्हाला हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे. सो राहणार ना लक्षात रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स द हॅलोजन. प्रिपरेशन व्यवस्थित करा बाळांनो. बघा तुम्हाला जॉमेट्री आणि हे सगळं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी इन शॉर्ट मध्ये मी रेडी मटेरियल तयार करून दिलंय तुम्हाला. सो एक छोटंसं लेक्चर देखील तुमच्यासाठी 1 मार्क घेऊन येऊ शकतं. सो प्रत्येक लेक्चर व्यवस्थित इम्पॉर्टंट असतात. असेच व्यवस्थित छान छान लेक्चर जर तुम्हाला अटेंड करायचे असतील तर अनअकॅडमीवरती तुमचं स्वागत आहे. वेलकम आहे ऑलवेज तुमचं अनअकॅडमीवरती. चल, सो जो नेक्स्ट पॉइंट आहे ना बच्चा पार्टी बघा, दॅट इज नथिंग बट अनअकॅडमी तुमच्यासाठी ना अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ना टेस्ट अरेंज करत असते. येस, अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये टेस्ट अरेंज करत असते. दॅट इज दर शनिवारी आणि रविवारी विनामूल्य चाचणी असते तुमच्यासाठी. एक मिनिट, मी तुमच्यासाठी इन चेंज करतो जेणेकरून तुम्हाला मी याचं इन डिटेल डिस्क्रिप्शन देऊ शकतो. दर शनिवारी आणि रविवारी विनामूल्य चाचणी असणार आहे. विनामूल्य चाचणी म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट असणार आहे. मग ती कोणासाठी असणार आहे तर ती क्लास 11 साठी पण असते बाळांनो अँड क्लास 12 साठी पण असते. दोघांसाठी सेम सेम असते. चला बघून घेऊया कसं असणार आहे, काय असणार आहे. आता इथे HSC क्लास 11 साठी एक्सप्लेन केलेली बघा. जे प्लस वाले स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मी पहिल्यांदा सांगतो आणि नंतर जे स्पेशलचे फ्री ऑफ कॉस्टचे स्टुडंट त्यांच्यासाठी सांगतो. जे प्लसचे स्टुडंट्स असतात त्यांच्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी या चारही सब्जेक्टसाठी टेस्ट सिरीज आणि अनालिसिस सेशन्स असतात. म्हणजे टेस्ट सिरीज दिली की त्याचं जे काही अनालिसिस आहे ते देखील तुम्हाला सांगितलं जातं. फक्त असं नाही की घेतले पेपर जमा केले आणि जमा करून ठेवून दिले, असं नाही होत बाळांनो. या घेतलेल्या टेस्टचं अनालिसिस देखील केलं जातं. टेस्ट असते तुमची फक्त 45 मिनिट्सची सुंदरशी टेस्ट असते आणि ज्यामध्ये 12 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स एक्सप्लेन केले जातात. भारी भारी क्वेश्चन्स असतात 12, छान छान. आणि ही जी टेस्ट असते ती असते ट्यूसडे आणि थर्सडेला प्लस वाल्या स्टुडंटसाठी. ओके, प्लसच्या स्टुडंटसाठी असणार आहे 12 PM ला, दॅट इज 13 जुलै आणि 29 जुलैला. ओके, येस, तुम्हाला जर अजून याच्याबद्दल माहिती हवी असेल तर व्हिजिट करायची unacademy.com ला आजच्या आज. येस, तुम्हाला यावरती अजून माहिती मिळणार आहे. सोबतच आता जे स्टुडंट स्पेशलला असतील म्हणजे तुम्ही जर पेड सबस्क्रिप्शन नाही घेतलं तर तुम्हाला देखील याची टेस्ट देता येणार आहे बच्चा. काय करायचं आहे तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीची टेस्ट आणि सिरीज आणि अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला अनअकॅडमीचं ऍप तर डाउनलोडच करावं लागेल. मग पहिल्यांदा हे अनअकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. अनअकॅडमीचं लर्निंग ऍप डाउनलोड करायचं. जस्ट अ मिनिट. अनअकॅडमीचं लर्निंग ऍप डाउनलोड करायचं. अनअकॅडमीचं लर्निंग ऍप डाउनलोड केलं की सिंपलचा फंडा, तिथे तुम्हाला गोल विचारला जातो. मोबाईल नंबर टाकला की तिथे तुम्हाला गोल विचारला जातो. गोल सिलेक्ट करा. तुम्ही HSC क्लास 12 ला असाल तर 12 सिलेक्ट करा, 11 ला असाल तर 11 सिलेक्ट करा. सो गोल सिलेक्ट करायचा आणि गोल सिलेक्ट केल्यानंतर तिथे कोड टाकायचा. काय कोड टाकायचा? GM सर, यस, GM सर लाईव्ह हा कोड टाकायचा. कोड पुन्हा लिहून घ्या. बघा मी एकदा कॅपिटल मध्ये सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. GMSIRLIVE. सो दिस इज माय कोड GM सर लाईव्ह. ओके, हा कोड जर तुम्ही यूज करतायत ना बच्चा पार्टी, सो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये स्पेशल लेक्चर्स तर बघायला मिळणारच आहे. सोबतच प्लस सबस्क्रिप्शन वरती 10% ऑफ देखील देतात. लक्षात घ्या, प्लस सबस्क्रिप्शन वरती 10% ऑफ देखील देतात. आता राहिला प्रश्न टेस्टचा.
तर ही टेस्ट देखील तुमच्यासाठी 45 मिनिटची बघा प्लस आणि स्पेशल साठी सेम टायमिंग असणार आहे आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स पण सेम असणार आहे. एव्हरी सॅटरडे आणि संडे लाईन्ससाठी टेस्ट कंडक्ट केली जाते 12 PM ला 3 जुलै आणि 25 जुलैला. जर अजून काही माहिती हवी असेल तर unacademy.com ला जा, तुम्हाला खूप सारी माहिती बघायला मिळून जाईल बाळांनो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टेस्ट. सो टेस्ट फुकट मध्ये घेता येत ना, टेस्ट मध्ये यायला काय हरकत आहे. फ्री ऑफ कॉस्ट मध्ये एवढी सुंदरशी टेस्ट आपल्याकडून आपल्याला कोणी टेस्ट घेत नाही. सो आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कोणीतरी आपली टेस्ट घेत आहे तर आपल्याला टेस्टला ते इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. कारण की कोणीच नाही घेत बच्चा पार्टी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये टेस्ट, कोणीच नाही घेत. कोणाला काय म्हटलं नाही, सगळे प्लॅटफॉर्म पेड मध्ये टेस्ट घेतात तुमच्याकडून, पैसे घेतात आणि टेस्ट द्यायला लावतात, पैसे घेतात आणि टेस्ट द्यायला लावतात. सो आपल्याकडे टेस्ट साठी कुठलाही टेस्ट हे नाहीये, कॉस्ट नाही, फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही टेस्ट देऊ शकता. ओके, सो याचा नक्कीच बेनिफिट घ्या आणि सोबतच ती टेस्ट दिल्यानंतर तुमच्यासाठी सरप्राईज पण असणार आहे. ओके, सो ते सरप्राईज तुम्ही टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला लक्षातच येईल. सो अभ्यास करा MCQ चा व्यवस्थित आणि टेस्ट द्या. चला आपण आपल्या नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया. सो हिअर इज अवर नेक्स्ट टॉपिक बच्चा, दॅट इज नथिंग बट ॲलोट्रॉपी. काय असणार आहे ॲलोट्रॉपी? मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला कार्बनच्या ॲलोट्रॉपी बद्दल एक्सप्लेनेशन दिलं की नाही. सो तसंच ॲलोट्रॉपी काय असणार आहे बघा. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 एक्झिबिट्स ॲलोट्रॉपी. ते ग्रुप 16 चे संपूर्ण एलिमेंट्स ॲलोट्रॉपी एक्झिबिट करत असतात. दॅट इज ऑक्सिजन हॅज 2 ॲलोट्रॉप्स. ऑक्सिजनचे किती ॲलोट्रॉप्स आहेत? 2. यस, O2 अँड O3. तुम्ही म्हणणार सर जे नंबर काय दिले, नंबर काय नाही मला, तो O2 आहे अँड O3 आहे. डाय ऑक्सिजन आणि ट्राय ऑक्सिजन, ज्याला आपण ओझोन म्हणतो. यस, ऑक्सिजनचे 2 ॲलोट्रॉप्स बघायला मिळतात. सोबतच जो सल्फर आहे ना, तो सल्फर एक्झिस्ट इन द नंबर ऑफ ॲलोट्रॉपिक फॉर्म्स. सल्फरचे तो खूप सारे ॲलोट्रॉप्स आहेत. त्यापैकी रोम्बिक सल्फर अँड मोनोक्लिनिक सल्फर आर दी 2 इम्पॉर्टंट ॲलोट्रॉप्स. हे 2 सगळ्यात इम्पॉर्टंट ॲलोट्रॉप्स आहेत सल्फरचे. सो बोथ आर नॉन मेटॅलिक. आणि बघा इथे एक हायलाइट मिळाली. सो सल्फर, मोनोक्लिनिक सल्फर आणि रोम्बिक सल्फर बोथ आर नॉन मेटॅलिक इन नेचर, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट असणार आहे बच्चा पार्टी, दॅट इज सेलेनियम. सेलेनियम एक्झिबिट इन 2 ॲलोट्रॉपिक फॉर्म्स. सो सेलेनियमचे 2 ॲलोट्रॉपिक फॉर्म असणार. एक असणार आहे रेड, दॅट इज अ नॉन मेटॅलिक, आणि एक असणार आहे ग्रे, दॅट इज अ मेटॅलिक. बघा, रेड आणि ग्रे, रेड आणि ग्रे. सो जो रेड वाला आहे तो असणार आहे नॉन मेटॅलिक, दॅट इज NM, आणि जो ग्रे वाला आहे तो M, दॅट इज मेटॅलिक. सो कदाचित कॉम्पिटिटिव्ह एक्झामला पेपरला क्वेश्चन येतो, the allotrop of a selenium which is red in color is what? Metallic, non-metallic, metalloid, whatever it is. असं काहीतरी खूप सारे 4 ऑप्शन देतील. तर त्यामुळे तुम्हाला पिक करायचं आहे की रेड वाला नॉन मेटॅलिक आहे. त्यानंतर टेलुरिनियम. टेलुरिनियम एक्झिस्ट इन द 2 ॲलोट्रॉपिक फॉर्म्स. टेलुरिनियमचे 2 ॲलोट्रॉपिक फॉर्म असतात. सो कोणते 2 ॲलोट्रॉपिक फॉर्म्स आहेत? एक असतो क्रिस्टलाइन आणि दुसरा असतो अमॉर्फस फॉर्म असणार आहे. आता हे तुम्हाला माहित असेल. सो याचा विचार पण करू नका की पेपरला येईल म्हणून, कारण याच्यावर तर सर आम्हाला एक चॅप्टर आहे डायरेक्टली, क्रिस्टलाइन फॉर्म्स अँड अमॉर्फस फॉर्म्स. आणि लास्ट आहे बच्चा पार्टी, दॅट इज नथिंग बट अ पोलोनियम. पोलोनियम रिव्हल्स 2 ॲलोट्रॉपिक फॉर्म्स, दॅट इज अल्फा पोलोनियम अँड बीटा पोलोनियम. अल्फा पोलोनियम आणि बीटा पोलोनियम बोथ आर द मेटॅलाइक. सो ॲलोट्रॉप्स ऑफ द पोलोनियम इज व्हॉट? इट इज अ मेटॅलिक इन नेचर. सो लक्षात ठेवा, हे जे ॲलोट्रॉप्स मध्ये देखील तुम्हाला खूप सुंदरसा MCQ येऊ शकतो. आता काही स्टुडंट्स म्हणतील सरजी एवढं जर इन डिटेल लेक्चर झालं तर CET साठी, अरे बाळांनो CET चे सगळे पॉइंट्स यामध्ये कव्हर होतात. फक्त पेशन्स ठेवायचे असतात तुम्हाला. पेशन्स ठेवून जर प्रत्येक टॉपिक लर्न केला ना, पक्का तुम्हाला हेल्प होणार आहे. सो असेच सुंदर टॉपिक जर तुम्हाला लर्न करायचे असतील ना, तर तुम्हाला यावं लागेल अनअकॅडमीच्या लर्निंग ॲप वरती. सो मी सगळा रूट तुम्हाला आता पुन्हा समजावून सांगितलं की अनअकॅडमीचं लर्निंग ॲप कसं डाउनलोड करायचं आहे, त्याचा बेनिफिट काय असणार आहे. सो चला अनअकॅडमीचे काही प्लस प्लॅन सुद्धा डिस्कस करून घेऊ की प्लस प्लॅन्स मध्ये काय बेनिफिट असणार आहे अनअकॅडमीचे. बघा बच्चा पार्टी, अनअकॅडमीचं जर तुम्ही प्लस प्लॅन घेतायत ना, दॅट इज पेड प्लॅन घेतायत ना, तर तुम्हाला बेनिफिट काय आहे तो पण समजावून सांगतो. सो अनअकॅडमीचा जो प्लस प्लॅन आहे ना बच्चा पार्टी, तो अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल आहे. कसा? तर तुम्ही 24 मंथ्सचं सबस्क्रिप्शन घेतायत, म्हणजे डायरेक्टली 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन घेतायत, तो तुम्हाला मिळणार आहे ते 20,000. ओके, दॅट इज 833 पर मंथ. आता तुम्ही म्हणणार सर 20,000 मध्ये पण काही कमी करा. होतात ना. अरे काय करायचं आहे, सिंपल कोड यूज करायचा आहे, GM सर लाईव्ह.
यस जीएम सर लाईव्ह, यस जीएम सर तुमच्यासाठी अवेलेबल आहे. जीएम सर लाईव्ह हा कोड जो तुम्ही इथे यूज केला रेफरल कोड म्हणून, तो तुम्हाला या किमतीमध्ये डायरेक्टली 10% कम. यस 20,000 10% डायरेक्टली कमी. किती मोठी अमाऊंट कमी होते कॅल्क्युलेशन करून घ्या तुम्ही. येस खूप मोठी अमाऊंट कमी होते. 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतले बाळांनो 16,000 दॅट इज 8899 पर मंथ. कुठल्याही कोचिंग पेक्षा नक्कीच हे प्रॉफिटेबल आहे, मी तुम्हाला एवढंच सांगेन. ओके सो तिथे देखील 10% ऑफ आहे. सो प्रत्येक ऑफर मध्ये तुम्ही 12 मंथचं घ्या, 6 मंथचं घ्या, 3 मंथचं घ्या, 1 मंथचं घ्या, यात 10% ऑफ मिळतंय जर कोड यूज करताय जीएम सर लाईव्ह. ओके 10% ऑफ आहे बच्चा पार्टी, एव्हरग्रीन पॉलिसी आहे, सुंदर आहे. प्लस बिंदास घेऊन टाका, कारण की प्लस मध्ये तुम्हाला एज्युकेटर्स छान छान बघायला मिळतात आणि इन डिटेल सिलेबस कव्हर होतो. यस डिटेल एकदम म्हणजे एकदम डिटेल मध्ये तुमचा सिलेबस कव्हर करून घेतला जातो तिथे. सोबतच आता याची सदस्यता घ्यायची कशी सराची, आम्हाला प्लॅन घ्यायचा आहे, पण कसं घेऊया तो फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवा. याची सदस्यता घेणं अगदी 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 सोपं आहे. सो अनअकॅडमीचा प्लस प्लॅन घेण्यासाठी करायचं काय, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक पेमेंट मेथड चूज करावं लागेल. यापैकी तुम्हाला हवं तर पे इन पार्ट्स मध्ये पेड करायचं आहे, कार्ड्स मध्ये कार्डने पे करायचं असेल तर कार्ड वापरा, नेट बँकिंग वापरू शकतात, युपीआय वापरू शकतात बाळांनो, वॅलेट यूज करू शकतात, ईएमआय ने पेड करू शकतात, कॅश पेड करू शकतात. सो खूप साऱ्या ऑफर्स अनअकॅडमी तुमच्यासाठी अवेलेबल करून देत आहे. सो हवं तर तुम्हाला असं वाटतं की सर जी वन स्ट्रोक मध्ये पैसे नाही आहेत आमच्याकडे, आम्ही नाही करू शकत, पण आम्हाला प्लस प्लॅन घ्यायचा आहे. सिंपल सिंपल तुम्ही हप्त्यांमध्ये पैसे पेड करा ना. सो हप्त्यांमध्ये देखील पैसे तुम्ही पेड करू शकतात. यस पेमेंट मेथड पण तुमच्यासाठी भारी भारी, तुम्ही हप्ते 2 पार्ट्स 3 पार्ट्स मध्ये तुम्ही पेमेंट करू शकता बाळांनो. आणि शून्य किंमत ईएमआय आहे, यावरती ईएमआय वरती 0 कॉस्ट आहे, एकही रुपया एक्स्ट्रा घेतला जात नाही बाळांनो. सो शून्य किंमत ईएमआय देखील तुम्हाला तिथे अवेलेबल आहे. सो याचा नक्कीच बेनिफिट घ्या. मी तर म्हणेल प्लस प्लॅन घेऊनच टाका, खूप 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 फायदेशीर असणार आहे तुमच्यासाठी. यस प्लस इज ऑलवेज प्लस, प्लस वाले स्टुडंट प्लस मध्ये राहणार हे पक्का आहे. सो ऍट दी एंड बच्चा पार्टी सेशन कंटिन्यू करणार आहोत आपण, पण ते कुठे अनअकॅडमीच्या लर्निंग ऍप वरती. सो तुम्हाला काय करायचं आहे तर अनअकॅडमीचं लर्निंग ऍप, यस ULA अनअकॅडमी लर्निंग ऍप डाउनलोड करून घ्या. ओके ओके सो अनअकॅडमी लर्निंग ऍप डाउनलोड करणार आणि मी तुमची वाट बघतोय अनअकॅडमीच्या लर्निंग ऍप वरती, जिथं मी तुमच्यासोबत असणार आहे बच्चा पार्टी लाईव्ह, आणि तिथे बघायला मिळणार आहेत आपल्याला खूप सारे सेशन्स. जर सीईटीची तयारी करत असाल तर एकदमच बेटर आहे तुमच्यासाठी. सो सीईटीच्या तयारीसाठी देखील तिथे येऊ शकतात, कारण की खूप सारे एज्युकेटर्स सीईटी साठी देखील तुम्हाला तिथे टीचिंग करतात, PYQ सॉल्व्ह करून घेतात, थेअरी सेशन सॉल्व्ह करतात, वन शॉट मध्ये व्हिडिओ देखील कम्प्लीट करून देत असतात. सो एकदम भारी भारी ऑफर्स तुमच्यासाठी तिथे असतात अनअकॅडमीच्या लर्निंग ऍप वरती. सो ज्या स्टुडंट्सने अजून याचा बेनिफिट उचलला नसेल ना, गॅरंटेड सांगतो बच्चा पार्टी बिंदास याचा बेनिफिट उचला. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज सेशन बच्चा पार्टी. थँक्यू व्हेरी मच. टाटा बाय बाय. काळजी घ्या बाळांनो, अभ्यास करा आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी. सो दिस इज अबाउट. थँक्यू व्हेरी मच. टाटा बाय बाय. अनअकॅडमी लेट्स क्रॅक इट. बाय.